आशिया कप स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या पहिल्याच सामन्यात पाकला चोख प्रत्युत्तर। कर्णधार सूर्यकुमार यादवनं षटकार ठोकत केलं विजयावर शिक्कामोर्तब। क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। भारताच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची पोस्ट। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर क्रिकेटपटूंनीही नामोहराम केल्याचं वक्तव्यात व्यक्त केलं मत। तर संजय राऊतांची विकेट उडाल्याची ही टीका। भारतानं मॅच जिंकल्यानंतर कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेट प्रेमींकडून जल्लोष। यावेळी मोठा पोलीस फौजफाटा करण्यात आला होता तैनात। दुबईत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। नागपूरकरांचा जल्लोष। धरमपेठ परिसरातील लक्ष्मी भवन चौकात युवकांनी फोडले फटाके। जय श्रीरामच्या घोषणा आणि देशभक्तीच्या गजरानं वातावरण भारावलं। सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, आता दुष्काळाची वाट पाहतायत का? फडणवीसांची प्रवृत्ती रामाची नसून रावणाची आहे, बच्चू कडू यांची टीका। मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। बापूसाहेब बेगडेंचा भाजप प्रवेश निश्चित। उद्या मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार भाजप प्रवेश। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंविरोधात गुन्हा दाखल। मराठा समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामतीत जाणार। बारामती शहरात झालेल्या ओबीसी मोर्चा प्रकरणी हाकेंच्या 13 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानं हाके बारामती पोलीस ठाण्यात हजर होणार। संजय राऊत यांच्या अंगात दाऊदचा डीएनए। संजय राऊत यांच्या अंगात 100 दाऊदचं रक्त। अमोल मिटकरी यांची जहरी टीका। नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की आणि बाचाबाची। मुंबईमध्ये पालकमंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिर परिसरात नव्या कबूतरखान्याचं उद्घाटन। कबुतरांना अन्नधान्य मिळावं म्हणून नव्या कबूतरखान्याची निर्मिती। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारचा निषेध। रक्त आणि क्रिकेट कधीही एकत्र होऊ शकत नाही, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। भारत पाक सामन्यावरून उल्हासनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी आक्रमक। पाकिस्तानच्या झेंड्याचे बॅनर फाडत नोंदवला केंद्र सरकारचा निषेध। अकोल्यामध्ये ईदच्या मिरवणुकीदरम्यान नवा वाद उफाळला। काही तरुणांनी औरंगजेबाच्या फोटोला केला होता दुग्धाभिषेक। याचाच निषेध म्हणून शिंदेच्या शिवसेनेनं केला संभाजीराजेंचा फोटो हातात घेऊन गंगाजलानं जलाभिषेक। नाशिकमध्ये भारत पाकिस्तान सामन्याविरोधात मनसेचं आंदोलन। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून टीव्ही फोडो आंदोलन। सोबतच कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्याही घोषणा। वर्ध्यामध्ये प्रहार शिक्षक संघटनेचं धरणे आंदोलन। टीईटी बंधनकारक करण्याच्या निर्णयाविरुद्ध शासनाच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे लंडनच्या गुलाबी थंडीची मजा घेत होते। ठाकरेंनी भारतीय सैन्याच्या शौर्यावर शंका घेतली। आमदार चित्रा वाघ यांची टीका। रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक। भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवणाऱ्या सरकारचा निषेध। महिलांच्या वतीनं माझं कुंकू माझा देश आंदोलन। जालन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीचा मोर्चा। हातात सिंदूरची डबी घेत सरकारचा निषेध। भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करत जोरदार घोषणाबाजी। भारत पाक सामन्याचा हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध। महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं केंद्र सरकारला निषेध करत आंदोलन। अकोल्यातील धिंगरा चौकात महिला आघाडीकडून सिंदूर डबी जमा। मोदींना ट्रक भरून सिंदूर पाठवण्याचा इशारा। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला गटाचं आंदोलन। भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करत भारत सरकारचा निषेध। महिलांनी सरकारला पाठवलं सिंदूर। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघणार। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी। ठाण्याच्या शहापुरातून आदिवासी बांधवांची पदयात्रा मुंबईकडे रवाना। बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी। आदिवासी बचाव आरक्षणासाठी उलगुलान पदयात्रा।
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी रास्ता रोको. पोहरादेवी येथील महंत रमेश महाराजांनी रस्त्यावर घातलं लोटांगण. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेकडून तयारी. नाशिक रोड स्टेशनवर 5,000 यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारणार. मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. खासदार बाळामामा म्हात्रेंच्या वतीनं कार रॅलीचं आंदोलन. रॅलीमध्ये 2,000हून अधिक चारचाकींचा समावेश. बदलापूर जवळील दहिवली गावामध्ये पाणी पुरवठा नाही. गावात पाणी पुरवठा होत नसल्यानं डोंगरावरून येणारं दूषित पाणी पिण्याची ग्रामस्थांवर वेळ. धाराशिवमधील भूमागारातील एसटी बसला गळती. पावसाचं पाणी एसटी बसमध्ये गळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. भूमागारातील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार. हिंगोलीमध्ये जीवाची बाजी लावून युवकानं पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवलं. घटनेचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील शिवणगाव बंधाऱ्यातील पाणी शिरलं गावात. रस्ते जलमय झाले असून पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागते वाट. बीडमधील कारागृहातून बाहेर येताच गुंडांचं स्वागत. पेठ पोलीस ठाण्यातील कारागृहाबाहेर गुंडाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी. जास्त पाण्याच्या आवकमुळे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ उच्च पातळी बंधारा ओव्हरफ्लो. जालन्याच्या भोगगावात शिरलं मंगरुळ बंधाऱ्याचं पाणी. संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये जोरदार पावसाची हजेरी. अचानक पावसानं हजेरी लावल्यानं आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची दाणादाण. जालन्याच्या गोंदी येथील मांगणी नदीला मुसळधार पावसामुळे पूर. पावसामुळे शेती पिकं पाण्याखाली. पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत. नांदेडमध्ये गेल्या 4 दिवसांपासून संततधार पाऊस. पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकं पाण्याखाली. बळीराजा अडचणीत. मंत्री भरत गोगावलेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. तुळजाभवानीची पूजा करून गोगावले पुन्हा मुंबईला रवाना झाले. बेळगावमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद ए मिलाद निमित्त शोभायात्रेचं आयोजन. शोभायात्रेमध्ये मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. रायगडच्या रोह्यामध्ये पावसाचा हाहाकार. सकाळी ऊन आणि संध्याकाळी पावसाचा धुमाकूळ. बाजारात विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ. नांदेडच्या बिलोली शहरातील एका टेंट हाऊसच्या दुकानात आढळला भला मोठा अजगर. अजगराला पाहून नागरिकांची तारांबळ. त्यानंतर सर्पमित्रानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत अजगराला घेतलं ताब्यात. कल्याणी नगर भागातील बॉलर क्लबमध्ये पाकिस्तानी गायक आणल्याच्या आरोपामुळे गोंधळ. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून क्लबमध्ये धिंगाणा. धुळ्यातील शिरपूरमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. अथर्व पुरोहित कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी. बीडमध्ये एका व्यक्तीने ओबीसी आरक्षण बचावासाठी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. ओबीसी आरक्षण संपत असल्यानं नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल. बारामती तालुक्यातील मासाळवाडी इथं शेतकरी मल्हारी भाऊ मासाळ यांच्यावर मोठं संकट. शेतामध्ये पडलेल्या विद्युत तारेमुळे त्यांच्या 2 बैलांचा जागीच मृत्यू. सुदैवानं मानवी जीवितहानी टळली. परभणीमध्ये विजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. सोलापुरातील होडगी रोडवर दुचाकींच्या शोरूमला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. नाशिकमध्ये नाग्यासाक्याजवळील वळणावर मिनी बस उलटली. बसमधील 35 प्रवासी जखमी. जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. नागपुरात वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला वाडी पोलिसांनी अटक करत 10 दुचाकी केल्या जप्त. विजय सोनबरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील सावंतवाडीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला पेटवलं. 70% भाजलेल्या पत्नीचा अखेर मृत्यू. या प्रकरणी पतीला पोलिसांनी केली अटक. अकोल्याच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ. 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी पळवल्या दुचाकी. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
नागपुरात एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणी एकाला अटक. कुख्यात एमडी तस्कर शेख जावेदला बेड्या. कारवाईमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त. महिला हॉकी आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव. चीनकडून 1-4 असा भारताचा पराभव. चीनच्या हांगझोऊ इथं झालेल्या अंतिम सामन्यात चीनचा भारतीय संघावर विजय. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नावानं होणाऱ्या गैरवापरावर दिल्ली उच्च न्यायालयाची बंदी. न्यायालयानं विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना अनधिकृत वापरापासून रोखलं. आगामी मराठी चित्रपट कुर्ला टू वेंगुर्लाचा ट्रेलर रिलीज. 19 सप्टेंबरला सिनेमागृहात होणार प्रदर्शित. प्रसिद्ध अभिनेत्री वीना जामकर, वैभव मांगलेंसह दिसणार अनेक दिग्गज एकत्र. जुगनुमा चित्रपटानं माझ्या वैयक्तिक जीवनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जुगनुमा चित्रपटाबद्दल बोलताना मनोज वाजपेयींचं वक्तव्य. तेलुगू अभिनेता तेजा सज्जाच्या मिराई सुपर योद्धाची बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात. चित्रपटानं पहिल्याच दिवशी जगभरातून 27.20 कोटी रुपयांची केली कमाई. आसाममध्ये 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपाचं केंद्र आसामच्या सोनितपूर जिल्ह्यापासून 16 किलोमीटरवर असल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आसाममध्ये 18,530 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी. या प्रकल्पामध्ये कुरुवा नारेंगी पुलाचा समावेश. या पुलामुळे राज्यातील दळणवळण सुधारेल आणि प्रादेशिक सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. उत्तर प्रदेशमधील गोंडा इथं 2 नवजात बालकांच्या मृत्यूवरून गोंडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रश्मी वर्मा यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यामुळे मोठा वाद. हजारो मुलं जन्माला येतात, एक बाळ मरण पावलं, तर एवढा गदारोळ कशासाठी? या विधानावर आंदोलकांनी घेतला आक्षेप. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांची ओळख आणि आरोग्य तपासणी करण्यासाठी मायक्रो चिपिंग मोहीम. भटक्या कुत्र्यांच्या आरोग्य, लसीकरण आणि नसबंदीची स्थिती तपासण्यासाठी एक डिजिटल डेटाबेस तयार करणं मोहिमेचा उद्देश. आंध्र प्रदेशातील तिरुमला डोंगरावर असलेल्या प्रसिद्ध भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या परिसरात झालेल्या पावसामुळे निसर्गाची शोभा वाढली. पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानं संपूर्ण मंदिर आणि आजूबाजूच्या टेकड्या झाल्या हिरव्यागार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील डॉक्टर राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घेतला सहभाग. यावेळी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा करण्यात आला सन्मान. उत्तर प्रदेशातील IIT कानपूरनं शेतीत शिल्लक राहणाऱ्या कचऱ्यापासून आणि पेंढ्यापासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी विकसित केली नवी पद्धत. या पद्धतीमध्ये जंगली गवत, ऊसाचं खोड आणि इतर पिकांच्या अवशेषांचा वापर करून विविध गोष्टी बनवता येतात. दिल्लीतील मुकरबाद चौक परिसरात एका अपघातात कार आणि बाईक उड्डाण पुलावरून खाली रेल्वे रुळावर पडल्या. घटनेत बाईकस्वार आणि कारमधील एक व्यक्ती जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वरच्या पानोली GIDC परिसरात झालेल्या एका कंपनीत भीषण आग. घटनेमध्ये जीवितहानी नाही, मात्र कंपनीचं मोठं नुकसान. कर्नाटकमधील मंगळुरूच्या मलेमार परिसरात असलेले एक साधेसुधे भंगाराचं दुकान सध्या ठरतंय लक्षवेधी. या दुकानात भंगार सामानाबरोबरच जुन्या आणि दुर्मिळ वस्तूंनी भरलेले एक छोटंसं संग्रहालय करण्यात आले तयार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर काँग्रेसची जोरदार टीका. हा दौरा टेम्पररी स्टॉप आणि अत्यंत असंवेदनशील असल्याचं काँग्रेसचं वक्तव्य. पंतप्रधान जगभर दौरे करतात, पण मणिपूरमध्ये फक्त काही तास थांबतात. ही गंभीर बाब असल्याची काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुद्दुचेरीतील अनेक भागात जनजीवन विस्कळीत. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून रस्ते, गल्ली आणि चौकात वाहतूक कोंडी. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता शांत. नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी नेपाळ हिंसाचारात जखमी झालेल्यांची घेतली भेट. यावेळी कार्कींनी जखमींशी साधला संवाद. तसेच पीडितांच्या कुटुंबियांसाठी 10 लाख नेपाळी रुपयांची नुकसान भरपाई केली जाहीर.
लंडनमध्ये टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला युनाइट द किंगडम नावाचा मोठा मोर्चा. या मोर्चात 1 लाखापेक्षा अधिक लोकांचा सहभाग. हा मोर्चा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनासाठी काढण्यात आला. युक्रेनमध्ये युद्धामुळे तणाव वाढलेला असताना रशियन ड्रोन पोलंडच्या हद्दीत शिरले आणि त्यामुळे नाटोनं आपली सुरक्षा केली अधिक मजबूत. गाझा शहरातून बाहेर जाण्याचं इस्रायली सैन्यानं आवाहन केल्यानंतर हजारो लोकांनी स्थलांतर करायला केली सुरुवात. काहींनी याआधी विस्थापित होण्याचा प्रयत्न केला, मात्र सारखं घर सोडावं लागल्यानं नागरिक हतबल. स्पेनच्या माद्रिदमध्ये एका 3 मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या लोकप्रिय बारमध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट. या दुर्घटनेमध्ये तब्बल 25 जण जखमी झाले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना एक पत्र लिहून चीनवर 50 ते 100% कर लादण्याची केली मागणी. त्यामुळे रशियाला चीनकडून मिळणारी आर्थिक मदत थांबेल आणि युक्रेन युद्धावर दबाव येईल असं त्यांचं मत. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये शरिया कायद्यावर घालण्यात आली बंदी. यामुळे मुस्लिम संघटनांमध्ये उसळली संतापाची लाट. ह्युस्टनमध्ये झालेल्या एका वादानंतर घेण्यात आला निर्णय. 2011 मध्ये अमेरिकेच्या नेव्ही सील्सनं पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा केला होता खात्मा. या कारवाईनंतर पाकिस्तान सरकारनं त्याच्या पत्नींना घेतलं ताब्यात, पण काही दिवसातच सीआयएला थेट चौकशीसाठी दिली परवानगी. या घटनेमुळे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह.